माझा मितवा या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता मात्र अंजली रागाने ईश्वरी आणि अर्णव या दोघांकडे बघत असते, कारण राकेशचा जो काही झालेला अपघात आहे त्यामुळे त्याचा ब्लेम मात्र ती आता ह्या दोघांवर करत असते। अर्णवला ती स्पष्ट शब्दात सांगते की एकदा फक्त राजेशला शुद्धीवर येऊन दे, आणि त्यांच्या तोंडातून त्यांनी जर सांगितले की हे सगळं काही आता कुणाचं कारस्थान होतं, कुणाचं कट कारस्थान होते, आणि फक्त ईश्वरीचं नाव घेऊन दे, त्यानंतर मात्र मी ह्या ईश्वरीला नाही सोडत। तेव्हा मात्र आता ईश्वरीला खूप धक्का तर बसतो, कारण तिने काही न केलेलं आहे तरी सुद्धा तिला आता इतक्या मोठ्या संकटामध्ये म्हणजे अंजली ताई तिच्यावर सगळे काही आरोप करत आहेत। अर्णवला सुद्धा आता ह्या सगळ्याचा राग येतो, पण तो आपल्या ताईसाठी शांत असतो। त्यानंतर आता इकडे नम्रता येते हॉस्पिटलला आणि ईश्वरीला विचारते की मला एक गोष्ट सांग, परत त्याचा ऍक्सिडेंट झालेला आहे की का परत त्याचं हे सर्व एक नाटकच आहे। त्यानंतर मात्र आता आजी आणि अविनाश मामा हे सगळेजण हॉस्पिटलला आलेले आहेत। तेव्हा आता आणि आकाश सुद्धा तेथेच असतो, तर अविनाश मामाला आजी विचारत असते की अर्णव आणि ईश्वरी असं जावे बापूंच्या विरोधात काय असं सिद्ध करणार होते। तेव्हा अर्णव हे सर्व काही ऐकतो, तर आकाश त्याला विचारतो की आता तरी सांगून टाक की नक्की काय पुरावे होते। तेव्हा आता अर्णव आकाशकडे बघत असतो आणि आता आकाश अर्णवकडे, तर नम्रता मात्र आता ह्या सगळ्यांना राकेशचं सत्य सांगणार आहे। तर मित्रांनो, पुढे नक्की काय होतं हे बघायला विसरू नका। तोपर्यंत धन्यवाद।